25 वर्ष लागतात, कोणी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होतो. तर कर्मगती अतिगहने, कोणत्या कर्माचं फळ कधी मिळेल ते सांगता येत नाही. मग आपण आता जी कर्म करतो तिला म्हणतात क्रियामान कर्म. आत्ता जी आपण करतो आहे ह्या क्रियामान कर्म काही फळ देऊन शांत होतात, जी शांत होत नाही ती आपल्या नियतीत जाऊन पडतात. नियती म्हणजे कार्मिक अकाउंट, बँक अकाउंटसारखा समजा, तिथं ते जमा झालेलं आहे. आज आपण एखाद्याचं काही बोललो तर ते कार्मिक अकाउंटला गेलेलं आहे, तो 2-3 वर्षांनी संधी साधून बरोबर आपल्याला ते परत करणार. तर ही न फळ दिलेली कर्म कार्मिक आपल्या नियतीत जमा होतात. मग ही अशी नियतीत जी कर्म साचतात ती कालांतराने काही पक्व होतात आणि जी फळ द्यायला योग्य होतात त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. मग आपल्या नियतीत साचलेली कर्मापैकी काही ह्या जन्मी फळ देतील, पण असंही घडू शकतं की म्हातारपणी काही कर्म केली त्याचं फळ मिळालं नाही आपल्याला या जीवनात. अशी काही कर्म आहेत की ती शेवटी केली, त्याचं फळ कसं मिळेल? त्याचा देह पडला तर ते नियतीतले कर्म गप बसत नाही. ती नियती म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये जे साचलेले कर्म आहेत आपले, त्यातून जी पक्व झालेली फळ आहे की जी आपल्याला पुढच्या जन्मी भोगायची आहेत, ती प्रारब्ध रूपाने देह पडल्यानंतर तयार आहेत आणि जन्माच्या वेळेस ती पिशवी आपल्या हातात आहे असं समज. सोप्या भाषेत सांगतो, पिशवी प्रारब्ध रूपा त्या पोत्यातून, मोठ्या पोत्यातून, गोडाऊनमधून, नियत कर्मापासून, संचित कर्मापासून काढलेली प्रारब्ध रूपाची पिशवी जन्मताच त्या बाळाच्या हातात मिळेल. घ्या तुमचं प्रारब्ध, की जे कुणालाही दिसत नाही. मग आपल्याकडे म्हणतात 5व्या दिवशी सटवी येऊन काहीतरी लेख लिहिते, ते जन्माच्या वेळेस ते प्रारब्ध कर्म त्याला हँडओव्हर केलं असतं. त्यात सगळं लिहिलेलं आहे. जन्म शिर्डीला होणार, पुण्याला होणार, झोपडपट्टीत होणार, राजमहालात होणार, त्याला कसे आईवडील मिळणार, त्याचं जीवन कसं जाणार, त्याला पार्टनर कसा भेटणार, मुलगी असेल तर नवरा, मुलगा असेल तर बायको, त्याला सगळे नातेवाईक कसे भेटणार, ही सगळी ब्ल्यूप्रिंट त्या प्रारब्धात आहे आणि त्याप्रमाणे आपलं पुढचं जीवन सुरू होतं. ते प्रारब्ध घेऊन माणूस पुढचं जीवन अनुसरतो आणि त्याच्यात सुटका नाही आणि त्याच्यात शेवटचं कर्म मृत्यू हे सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता डॉक्टरांनी किती मेहनत केली, अमेरिकेतल्या असो नाही तर मुंबईतल्या असो, माणसाला 1 मिनिट आयुष्य वाढवता येणार नाही. हां, तुम्ही माणसाच्या सफरिंग कमी करू शकता, त्याचा त्रास कमी करू शकता, पण माणसाचं आयुष्य वाढू शकत नाही. जन्म मध्ये चालणारं आयुष्य आणि मृत्यू फायनल. फक्त डॉक्टर काय करतो, खूप जे वेदना होतात ऑपरेशन करतो, गोळा काढून टाकतो, पेन किलर देतो, दॅट्स ऑल. बरोबर. तर हे मी तुम्हाला प्रारब्ध कसं तयार होतं हे सांगितलं. मग याच्यात आलं आता काय, माझं प्रारब्ध मीच निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे तक्रार करायचे विषयच नाही. आता सांगायला हरकत नाही की हे चिंतन करायला काही गोष्टी कारणीभूत झालेल्या आहेत. मी जेव्हा जीवनाकडे बघितलं, तुम्हाला जे वाटतं तेच मलाही वाटायचं, तर हा काहीच करत नाही बाबा, माती हाताला लावतो, माती विकतो आणि सोन्यासारखे पैसे याला मिळतं, आणि हा रात्रंदिवस मेहनत करतो तरी 2 वेळचा प्रॉब्लेम आहे. हे असे काही प्रश्न पडल्यामुळे आयुष्यभर मग याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 5-25 पुस्तकं विकत घेतली आणि त्यातून मिळालेलं ही मी तुमच्यापुढे सोप्या शब्दात मांडतो. आता प्रारब्ध तयार व्हायला कर्म लागतं हे तर कळलं. मग कर्म कसं होतं ते आपण पाहिलं. क्रियामान कर्म आता होतं. पुन्हा कर्म करायची पद्धत आहे. कर्म 3 पद्धतीने आपण करू शकतो. काया वाचा मने. मनसा वाचा कर्मणा. मनात विचार केला की त्याची वाट लागली पाहिजे, की त्याचं शुभ झालं पाहिजे, चांगलं कर्म मनातच विचार करतो. कारण साधू संत नेहमी मनात असंच विचार करतात की याचं भलं कसं होईल. हे मानसिक कर्म फक्त विचारात चालतं आहे. चांगले वाईट विचार. वाचा, कुणाला अद्वा तद्वा बोलणं किंवा चांगलं बोलणं, अभंग म्हणणं किंवा घाणेरड्या गोष्टी बोलणं, हे वाचनीय कर्म होतं.
आणि ॲक्च्युली क्रियेने हे सांगायलाच नको, चोऱ्या, मारामारी, भांडणं, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण कर्म करतो आणि ते आपल्या प्रारब्धात जमा होतात. प्रारब्धाचं एक वैशिष्ट्य आहे की ते एकदा तयार होऊन हातात मिळालं तिथं माफी नाही, ते भोगावंच लागतं. म्हणून मी तुम्हाला यादी सांगितली, रामाला भोगावं लागलं, रामकृष्ण परमहंसांना भोगावं लागलं, भोगल्याशिवाय गती नाही. मग प्रारब्ध भोगतात कसं? हे प्रारब्ध माणूस भोगता कसं? तर ते 3 प्रकाराने भोगतात. प्रारब्ध भोगायच्या 3 पद्धतीत: स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्ध भोगतो म्हणजे काय? शांतपणे बसला होता घरामध्ये, उगीच लहर आली, कोपऱ्यावर जाऊन चहा पिऊन यायचा का? स्कूटर काढली, गेळा स्कूटर घसरली आणि 2 वर्ष कोमात होता. हे बघितलेलं उदाहरण बोलतोय. 10 वाजता फक्त स्कूटरचा राऊंड मारला आणि वर्ष किंवा 2 वर्ष कोमामध्ये. स्वेच्छा, कोणीच काही केलं नाही. परेच्छा प्रारब्ध, मी फक्त उदाहरणासाठी समजायसाठी बोलतो आहे. परेच्छा प्रारब्ध म्हणजे कसं आहे? घरात शांतीने बसला आहे, चांगला बसला आहे, मित्राचा फोन येतो, अरे आज 31 डिसेंबर आहे, कुछ हो जाए. मग गेले समुद्राच्या कडेला किंवा गेले कुठंतरी काय ते डोंगरावरती सेल्फी काढायला आणि काय घडतं ते तुम्ही पेपरला वाचता. परेच्छा, कुणीतरी बोलवलं होतं तुम्हाला, तुम्ही शांतीत होते घरी बसलेले, पण 31 डिसेंबरला फोन आला आणि या ना राव, सगळेच जमले, तूच एकटा नाही आहे, गेले आणि काहीतरी घडलं. परेच्छा म्हणजे एक तर आपल्या इच्छेने भोगतो, दुसऱ्याची इच्छेने भोगतो. आणि तिसरा आहे अनिच्छा प्रारब्ध. इच्छा कुणाचीच नाही आहे, त्याची पण नाही, दुसऱ्याची पण नाही, कुणाची इच्छा नाही, देवाची नाही, धर्माची नाही. अनिच्छा म्हणजे कुणाचीच इच्छा नाही पण भोगतोय. त्याला कॅन्सर झाला, सर्जरी झाली, आजार झाला, कुणाची इच्छा आहे? कोण इच्छा करतं? हे अनिच्छा प्रारब्ध. अशा 3 प्रकाराने मनुष्य प्रारब्ध हे भोगतो. तर प्रारब्धाविषयी मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. आता मग हे तर सगळं झालं, मग आता याच्यातून काही सुटका आहे का? आहे. प्रारब्ध शिथिल करण्याचं किंवा प्रारब्ध सौम्य करण्याचं उपाय फक्त संतांकडे आहे. संतांकडे उपाय असल्यामुळेच तुकाराम महाराजांचं जर तुम्ही आयुष्य पाहिलं तर तेवढं खडतर आयुष्य सहसा कुणाचं नाही आहे. वाचलं तर समजेल, दुष्काळ, दिवाळं निघणं, मुलं गेली, बायको गेली, पण तुकाराम महाराज आपल्या आपल्या मस्त चिंतनात भंडारा दौऱ्यावर बसत, डोंगरावर बसत होते, बरोबर. तर ते स्वतः संत होते, पण जे संत नसतील त्यांना साधू संतांच्या आशीर्वादाने प्रारब्ध सौम्य होऊ शकतं. प्रारब्ध हे सौम्य होऊ शकतं आशीर्वाद दिला तर. म्हणून नेहमी सांगितलं आहे की देवापेक्षा संत मोठे. लक्षात येतं का? कसे देवापेक्षा संत मोठे कसे सांगितले? की देव जर रागावला तर संत आपल्यासाठी देवाला मनवतील, देवाला आपल्यासाठी रिक्वेस्ट करतील. पण संत रागावला तर कोण येईल साधू आपल्याला मदत करायला? एक कबीराचा दोहा आहे, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलहारी गुरु आपने गोविंदियो बता. गोविंदाकडे जायचं असलं, देवाकडे जायचं असलं तर आपल्याला गुरुच माध्यम आहे. आणि सगळीकडे हेच सांगितलं आहे की साध्या शिक्षणासाठी जर तुम्हाला गुरु, शिक्षक, प्रोफेसर लागतो तर हे जे एवढं उच्च शिक्षण आहे याच्यासाठी गुरुची गरज ही आहेच. मग आता हे जर सगळं टाळायचं असेल तर आपल्या लक्षात आलं आता अर्ध की सर्व हा कर्माचा खेळ आहे. आता जे झालं ते जाऊ द्या, आपण म्हणतो ना, जे झालं ते दे सोडून बाबा, आता पुढचं आपण मिटू, आता गुण्यागोविंदाने राहू. तसं कालपर्यंत आपल्याला जर कळत नसेल तर ठीक आहे, पण आता आपल्याला थोडं कळायला लागलं तर आता लगेच आपण
ह्या मिनटापासून सुरुवात करू की मी कर्म करताना जागा राहून करीन. म्हणजे मी जे आता केलं, मी जे आता बोलतो आहे, हे मी योग्य बोलतो आहे का अयोग्य बोलतो आहे? कोणावर टीका तर करत नाही का, मला काहीतरी दाखवण्यासाठी तर बोल, असं कायम एक चिंतन थोडं अवघड आहे. पण ते जागं राहून कर्म केलं पाहिजे. आणि कर्म मनसा वाचा कर्मणा तिन्ही प्रकारांनी चांगलं केलं पाहिजे. चिंतन कुणाचं करायचं असेल तर चांगलं करा, नाही तर करू नका. बोलायचं असेल, मी आताच सांगितलं बाबा कसे बोलत होते, आई का गं त्रास करून घेते, स्वतः बाबा असं बोलत होते. तसं भाऊ दादा बोलता आले तर बघा, थोडीशी सवय मी लावून घेतली. मी जिथं काम करतो तिथं नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत. मी लेडीज आली का तिला ताई म्हणतो आणि जेंट्स आला का त्याला दादा म्हणतो. मग तो डॉक्टर असो नाही तर वार्ड बॉय असो, विषय संपला. म्हणजे त्रास व्हायचा प्रश्नच येत नाही. तर कर्म करताना जागं राहून करा की मी जे करतो हे आता ठीक आहे, मला दिसेल की याला मी फसवला, ह्याच्याकडून काही फायदा घेतला, पण हे जर आपल्या कायम लक्षात राहिलं की हे आपल्याला नंतर हिशोब द्यायचाच आहे, तर मग आपण जागे राहून कर्म करू. आता आपण नेहमी म्हणतो त्याचं असं नुकसान झालं, त्याचं पाकीट मारलं गेलं, तर याला सगळ्याला हा कर्माचा आणि प्रारब्धाचा सिद्धांत आहे. कधीतरी तुम्ही तुमचे त्याचे 250 रुपये बुडवलेले होते आणि त्यांनी तुमचा खिस्सा मारलेला आहे. कधीतरी तुम्ही त्याला 10,000ला फसवलेलं आहे आणि तुमचं शेअर मार्केटमध्ये 10,000चं नुकसान झालेलं आहे. असा सिम्पलसा व्यवहार आहे. आणि बाबांनीसुद्धा, आता मला त्या